तर नमस्कार मित्रांनो. आता ईश्वरजीने बघा ना डोक्याला कसं केलं, त्याला काय लागत नाही, तोच डोकं हिथं आदळतो गव्हाणीला. हे बघा हिथलं जखम झाली आहे, अलीकडून एक जखम झाली. ते काय होतं, हे हिऱ्या पण त्याला परेशान करतो ना. सर्जाला कसं आहे, त्याला दुसऱ्या गुरांनी तिथं खाल्लेलं जमत नाही, मध्ये केलेलं. मग त्याच्यामुळे तो पलीकडे शुभश्रीला पण मारतो, म्हणजे त्याच्या एरियात आले, आणि हिऱ्या खायला लागले हिऱ्याला पण मारतो. तर सध्याला आपल्याला खायला टाकायचं आहे, म्हणजे गव्हाणीची अडचण आहे, गव्हाण छोटी आहे. तर सर्जाला काय होतं, दुसऱ्या गुरांनी त्याच्या मध्ये केलेलं जमत नाही, मग ते हिऱ्याला वगैरे मारताना त्याच्याच कपाळाला लागत आहे. हिऱ्या थांब ना, तुझं पण तसलंच आहे, तुला बी कोणी मध्ये केलेलं आवडत नाही, थांब. तेव्हा काय म्हणतात ते लाडू, बघ दिदी काय म्हणती. आव म्हणा, मी पण येते काही दिवसांनी शाळेत तुमच्यासोबत. तुला अंगणवाडीत घेऊन जाते ना ते, मग थोड्या दिवसांनी. हां, बोलत जा ना त्या दिदीला, शिव दिदीला. हां, त्या लांब गेल्या व्यायाम करते. ते बघा सर्जेच्या डोक्याला तुम्हाला दाखवतो कसा मार लागलाय. बाकी ह्यांना पप्पांनी सकाळी खायला टाकलं होतं, कारण की आता सकाळी 6ला लाईट येते आणि 12 वाजता जाते. तर ह्यांचं खायचं झालं रे, फक्त मिनटास पुढं राहिले. वृंदा तर खाऊन रवंत करत बसली. ए देवशेनी, तू आकडून पाहिजे होती, जरा लांब झाली. हा देवशेनी, देवशेनी, देवशेनी गप ना. तेव्हा तिकडं खायचं राहिले थोडंसं राणी कशी. परत मग पप्पा थोड्या वेळाच्याने ह्यांना संध्याकाळसाठी कुट्टी करून ठेवतील, आणि काही कुट्टी शिल्लक पण आहे. पण ही तर आत्ताच टाकावं लागेल ह्या गुरांना, कारण की त्यांनी गव्हाणीतलं खाल्लं आहे. ही तर आत्ता टाकायची आणि संध्याकाळसाठी करून ठेवायची कुट्टी मग जास्तीची. आणि मी हिला आणलं इकडं बाबा, घरात दमच खात नव्हती, सारखीची ॲन करायला लागली. मी इकडं गोट्यात आणली ना, जरा इकडे तिकडं बघायला भेटतं ना, मग तेव्हा शांत बसते. नाही तर सारखी चिरकत येते, म्हणजे आवाज करते, रडत नाही, पण सारखी चिरकती. आजीपाशी असली की, घरात असली नाही का जागेवर सारखी चिरकती, म्हणून तिला मग बाहेर आणलं हिला. चला आता, आणि ही गुरं आता बघा ना कशी खुश झाली. तिकडून आई पाणी घेऊन आली ना. बाय बाय कर, बाय 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 बाय. लगेच आईकडे जायचं. बस का तिथंच, आणि गवळ्याला तिथं समोर चारायला बांधले. आणि आता हिला आलोय मी इकडं बादलकडे घेऊन. मी बादलला सकाळीच चरायला बांधलं होतं, मग परत दुपारी पप्पा एकदा जागा बदलतील दुपारी, मग परत संध्याकाळी मी आल्यावर मध्ये बांधेल. मला तर रात्री 11:30 वाजले होते घरी यायला, पण आलो लवकर तर, नाही तर मग पप्पा बांधतील त्याला जागेवर. बाकी काय नाही. तो गवतले मस्त खातो. हा, किती पण बारीक गवत असलं तरी व्यवस्थित खातो, कारण त्याच्या तोंडाला खालून वरून दात आहेत ना दोन्ही साईडनी, म्हणजे समोरचे जातं खालून वरून आहेत, तर त्याच्यामुळे त्याला एकदम व्यवस्थित जमिनीला चिटकून खाता येतं. त्याचा पाय तर कंपल्सरी बांधावाच लागतो, नाही तर मग तो मस्ती करतो. आता चलायचं घरी. बरं चला घरी चला. तिकडेच बघा ती आपल्या शेजाऱ्यांची सोयाबीन उगवली, तुम्हाला दाखवतो. हे बघा, अशी उगवली शेजाऱ्यांची सोयाबीन, म्हणजे आपली पण ह्याच्यापेक्षा जास्त असेल, कारण की आधी पेरलेली, तर ह्याच्यापेक्षा चांगली वाढ झाली असेल आपल्या सोयाबीनची, किंवा एवढी तर नक्कीच असेल. मला वाटतं फक्त एकच दिवस मागं पुढे आपली सोयाबीन आणि ही सोयाबीन, तर त्याच्यामुळे अशी उगवलीच असेल सोयाबीन. ह्यांच्या पण आता चांगल्या लाईनी वगैरे दिसत आहेत. बाय बादलनी तर काय रे बाबा, चिखला तर लोळी घेतली वाटते. त्याला लोळी घ्यायला भेटतच नाही. ह्या गेला बसला मी घोड्यावर, उलट्या बसली. बादल गप ना, ए थांबे होते इकडं. बादल तो महाग एकदा चेक करतो, बादल कोण बसले पाठीवर म्हणून. काय बस चला. आम्ही फुल लावून आलोच म्हणा आजीला. अगं अडकवायचं तर सारखं फुलला धरते धरीला. हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण चला आता आजी दिवसभर हिला सांभाळत बसली. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण काय? राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण चल. हरे राम राम राम. तो गाण कर दो काय. मित्रांनो, मग त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो बीडच्या इस्कॉन मंदिरला. मी तिथं 15-20 मिनटं थांबलो इस्कॉन मंदिरमध्ये. मग परत आपल्या रिटर्न होत आपल्या गावाकडे, आणि मंदिरमध्ये गेलो होतो, कारण की आपण गाडी घेतली म्हणून मग गेलो होतो मंदिरमध्ये.
भैया मोशीन आणि मी आम्ही तिघं गेलो होतो मंदिरला. हे आपले लिंबागणीचे भालचंद गणपतीत गणपती बाप्पा. लिंबा गणेश म्हणजे आपल्या गावापासून 4 किलोमीटर आहे. तर इथं आलो होतं. चालते. तर मित्रांनो विषय काय होता तुम्हाला सांगायचं राहिलं की आज 10 वाजता मी तयार होतो. मॅनेजर येणार होते. मग ते आले पण त्यांना दुसरंच काम होतं तिकडं बारशेकडे. मग ते गेले. मग मला म्हटले तू एकटा कॉल कर. आणि काल ते माझ्यासोबत होते. मी काय केलं म्हणजे ते मला बारशे किंवा नगर एरिया देत होते म्हणजे जास्त करून नगरच. पण मी आपल्या गावाकडचाच एरिया घेतला. म्हटलं मी घरूनच करतो इकडनं. आणि काय नाही 23 तारखेला गेलो होतो आणि 1 तारखेपर्यंत सगळं शिकून आलं. शिकायचं म्हणजे डॉक्टर कॉल असतो आणि एक कॅल्क्युलेशन असतं मेडिकलचं वगैरे सगळं. तर ते सगळं मी शिकलो पण. आणि मॅनेजरांनी मला काल 1 दिवसभर माझ्यासोबत होते. भरपूर मदत केली आणि तिकडं पण त्यांनी सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या माझ्याकडून. त्याच्यामुळे मी एक 10-12 दिवसात सगळे शिकून गेलो. मी गेलो होतो 22 तारखेला संध्याकाळी बार्शीला. आणि परत 30 तारखेला आपल्या गावाकडचा रूट होता. 30 तारखेला आलो. परत 1 तारखेला सुट्टी होती आणि 2 तारखेला तर मी वापस पण आलो. मग वापस आलो परत इथं 2-3 दिवस सुट्ट्या घेतल्या. मग त्याच्यानंतर म्हटलं मी गावाकडेच करतो. मग ते मला सॅम्पल द्यायला आले मॅनेजर साहेब. मॅनेजर मला सॅम्पल दिलं त्यांनी मॅनेजरांनी. 1 दिवस माझ्यासोबत तो रूट केला. म्हटले चालतं आहे तुला जमतं आहे. आणि ते आले त्या दिवशी पण इथं गावात थोडंसं त्यांना प्रोडक्ट द्यायचे होते गावातल्या डॉक्टरला. मग तिथं दिले. मग त्याच्यानंतर आम्ही काल गेलो होतो पाटोद्याला कुसळमला जिकडं आपण एकदा शर्यत बघायला गेलो होतो मागच्या पावसाळ्यात. तर त्या कुसळमला. मग त्याच्यानंतर पुढे एक गाव होतं. तर तसा रूट वगैरे केला आम्ही. मग काल संध्याकाळी आलो परत. मग सकाळी ते 10 वाजता मी उरकून बसलो होतो. पण ते म्हटले मला जायचं तू एकटा कॉल कर. म्हटलं ठीक आहे. मग ते म्हणले गाडीच वगैरे कारण मला काम करायचं म्हणजे गाडी लागणार होती. तर म्हटलं ठीक आहे घेईल 1-2 दिवसात. नाही तर ते म्हणले आज घे कसं कर. मी म्हटलं ठीक आहे मी आज कॉल करतो. मग घेईल मला जेव्हा 1-2 दिवसात सोड भेटेल शनिवारपर्यंत गाडी. तर मग त्याच्यानंतर परत गाडी घरी पण लागत होती. तर मग त्याच्यामुळे विषय असा की नंतर मग गाडी घ्यायचं ठरलं. तर मी ही वाली गाडी घेतली आहे. आपलं म्हणजे आता मला कॉल वगैरे करायचे फिरायला लागेल तर त्याच्यामुळे ही गाडी आपण घेतली आहे. तर मग गाडी घ्यायलाच गेलो होतो. मी भैया आणि मोशीन गेलो होतो. मोशीन मित्रच आहे. तर तो आपल्या घरी येतो ना सारखा. तर पोळ्याला वगैरे. तर मी भैया आणि मोशीन गेलो होतो तिघं. मग आम्ही गाडी घेतल्यानंतर राधा गोविंद इस्कॉन टेम्पलला गेलो. मग तिथं दर्शन घेऊन परत मग ते दोघं घरी गेले आणि मी आलो होतो इथं गणपती दर्शन करायला. मग गणपती दर्शन केलं. आता घरी जायचं पूजा वगैरे करायची आणि झालं मग असं आहे. तर मित्रांनो काय झालं मला येतानाच उशीर झाला होता. म्हणजे तिथं बीडमध्ये जास्त उशीर झाला. मग परत येताना मग आत्यापाशी थांबलो होतो थोडा वेळ. मग त्याच्यामुळे जास्तच उशीर झाला. घरचे सगळे कामं आवरलेत. फक्त बादल बांधायचा राहिला होता जो की अजून पण चरतोयच गवत खातोय. बॅटरीमध्ये दिसतंय ना फोनमध्ये. हां तर तो गवतच खात होता. आणखीन गवत खातोय. पण हा एकटाच बांधायचा राहिला आहे. तर त्याला मी जागेवर बांधून घेतो. पप्पांना माहिती होतं मी परत येणार आहे. त्याच्यामुळे मग पप्पांनी ह्याला बांधलं नव्हतं. नाही तर मी नसते ना तर मग पप्पांनी मगच ह्याला मध्ये बांधून घेतलं असतं. पण हा काय करतो कधी कधी नवीन माणूस दिसला ना जरा जास्त मस्ती करतो. त्याला व्यायाम नाही घेतला ना मग जरा मस्ती करतो नवीन माणूस असल्यावर. मग त्याच्यामुळे पप्पांनी त्याला इथंच ठेवलं होतं. चला त्याला मध्ये बांधून घेतो. मग मी असल्यावर तर याला बाहेरच काढत नाहीत. म्हणजे जेव्हा सोडा बांधायची सोय नसते ना मग त्यावेळेस ह्याला जागेवरच राहून देतात. चला तर उद्या मला कामावर जायचं ना मग त्यावेळेस ह्याला गोठ्यातच राहून द्यायचं. कारण मला पण यायला उशीर होतो कधी कधी. तर हो नाही सांगितलं आहे मी तसं आधीच. गणपतीला गेलो होतो त्यावेळेस. आता चालू आहे आपली पूजा करायची. आता पूजा करायची चालू आहे. तर थोडेसे मित्र भडून मला गाडी आणायला न्यायचं होतं. पण नाही जमलं. त्याला काम होतं. त्याला नाही ॲडजस्ट झालं. तर गाडी आणायला आम्ही तिघंच गेलो होतो. मोशीन भैया मी. मग आता पूजा करायला रिलेटिव्ह बोलत. आता रिलेटिव्ह कोण तुम्हाला सांगतो. जस्ट आत्याचे 2 मुलं आणि आत्या एवढेच रिलेटिव्ह आहेत. आणि मित्र आहेत 2-3 एवढंच. ह्याच्यातले तुम्हाला हा राम आहे तो सरकार तो तर तुम्हाला माहितीच आहे. आणि तो एक पाठीच आहे तो बैडू तो संतरा. आणि तिकडं छोट्या आत्याचा छोटा मुलगा. हे छोट्या आत्याचे मोठे मुलगा.
तर असेच आहेत म्हणजे. आणि दुसरी एक आत्या मी गावात म्हणतो ना, तर ती आत्या इथं नाही आता, ती तिच्या मुलीकडे गेली. थोडीशी तब्येत खराब होती, तर त्याच्यामुळं ती आत्या तिच्या मुलीकडे गेली आहे. त्याच्यामुळे एकच आत्या आहे, ते एक आत्याचे 2 मुलं आहेत. तर एवढेच म्हणजे रिलेटिव्ह जसे आहेत गावात, पण एवढेच बोलवले आहेत मी सध्या तरी, कारण पूजा करायला लय उशीर झाला. आपल्या धार काढायची आणि ते, मग त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो आता पूजा करायला झाला उशीर. जवळपास 10 वाजले पूजा करायला, कारण गुराचे कामं, दूध घालायचे, सगळ्यांना दूध घालायचं. हा गारवार सुटलाय ना. आता विषय काय होतो सांगतो, वहिनी नवीन आहेत, वहिनी आरबाळतात. आणि त्यांची पहिली वेळेस आहे, तर त्याच्यामुळं जसं सांगण्यात येईल तसं करतात त्या. पडली आता तुम्हाला सांगतो, आता गोष्ट छोटीच आहे, पण ती आपल्यासाठी लय मोठी आहे. हां, आणि तुमचं पण धन्यवाद हां, कारण की आपले यूट्यूबचे पैसे पण ह्या गाडीमध्ये आहेत. गाडी आहे ना, आपण कॅशच घेतली बरं का पूर्ण, म्हणजे कारण की व्याज द्यायला परवडतच नव्हतं मला. म्हणजे डाऊन पेमेंट तुम्हाला सांगतो, माझ्या नावावर घ्यायला डाऊन पेमेंट 45,000 करावं लागत होतं, आणि उरलेल्या 60,000च 15,000 व्याज होत होतं. मग एवढं मोठं व्याज भरायला परवडत नव्हतं, तर त्याच्यामुळं मग सगळेच पैसे भरून गाडी घेतली. तर तुमच्या सगळ्यांचे पण धन्यवाद, कारण की आपण यूट्यूबच्या पैशातून गाडी घेतली. म्हणजे सगळे यूट्यूबचे नाही बरं का, थोडेसे यूट्यूबचे आहेत. तर त्याच्यामुळे मग थँक्यू, तुमच्यामुळेच गाडी घेणे शक्य झालं. नाही आता मग लय फजिती करावं लागली असती, हप्त्यावर घ्यावं लागली असती. मग हप्त्यावर म्हटलं की व्याज लय येत होतं, त्याला 15,000 ते 20,000 व्याज येत होतं. मग एवढं मोठं व्याज तुमच्यामुळं वाचलं. ही आपली नंदिनी. ते स्वरात झोपला वाटतं हा. राहू दे. त्याला लावून त्याच्याकडे तेव्हा लावून सगळ्यांना लावतो. चला, तर अशा प्रकारे चालू आहे आपलं. ह्याच्यातलं आता गाडीची पूजा वगैरे झाली सगळी. आता सगळे बसलेत गप्पा मारत. आता मित्र कंपनी गेली सगळी. आता हे सगळे घरचेच आहेत. ते आत्याची फॅमिली सगळी, ती पिवळ्या साडीवरती ना, तर त्या आत्याचीच फॅमिली सगळी. तिला आता झोप आली, 10:30 वाजलेत. आता आमच्या गप्पा चालतील आणखीन एक 20 मिनटं, अर्धा तास. मग त्यानंतर आत्यान ते जातील घरी, आणि आपण घेतली ही गाडी.